त्याचा यूज करायला आपल्याला इथं इन्फ्लुएन्स करतात. तर हा जो टॉपिक आहे हा टॉपिक तुम्हाला शुअरली जसं मी सांगितलं तुम्हाला की ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट प्रोग्राम लॉन्च बाय ICAR अतिशय महत्वाचा आहे. त्यानंतर प्री इंडिपेंडन्स इयर आणि पोस्ट इंडिपेंडन्स इयर जे प्रोग्राम आहेत तो टॉपिक अतिशय महत्वाचा आहे. त्या पद्धतीनं टॉपिक नंबर 15 कंपल्सरी सगळ्यांनी वाचायचा. त्याच्यावरती तुम्हाला 17, 18 ते 20 मार्काची एक्झाम येते, परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातील. तर ते का विचारले जातील कसे विचारले जातील तर तुम्हाला खाली लक्षात येईल. अगोदर आपण स्टेप बाय स्टेप त्या पर्टिक्युलर टॉपिक बद्दल बघूया. ते एक्सटेन्शन म्हणजे तुम्हाला माहित आहे स्प्रेड किंवा ब्रॉडकास्टिंग किंवा स्ट्रेच आउट असं आपण म्हणतो. स्ट्रेच आउट इन्फॉर्मेशन आणि इंटेंड यूज ऑफ मेसेज त्याला आपण एक्सटेन्शन म्हणतो. आता टीचिंग म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला एक अशी प्रोसेस आहे की ज्यामध्ये आपण ऍटिट्यूड चेंज करण्याचा प्रयत्न करत असतो किंवा जी सिच्युएशन असतात त्या सिच्युएशन चेंज करतो. उदाहरणार्थ तुम्ही बघितलं असेल की लहान मुलाला काय बोलता येत नाही, लिहिता येत नाही, वाचता येत नाही. म्हणजे तो पहिलीला गेला, दुसरीला गेला, तिसरीला गेला, म्हणजे जसं काय जे काही स्टँडर्ड्स असतात तर ते स्टँडर्ड्स जसं तो कव्हर करत जाईल तर त्याचं प्रोफेशनल नॉलेज इन्क्रीज होत जातं. म्हणजे आपण टीचिंग is a process to improve or bring a desirable change within the individual's behavior. एखाद्या व्यक्तीच्या बिहेवियर मध्ये बदल करणं त्याला आपण टीचिंग म्हणतो. आणि ह्या मेथड्स म्हणजेच काय, ह्या वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज आहेत. आवाज येतोय का माझा? आवाज येतोय का? येस सर. ह्या ज्या काही स्ट्रॅटेजीज आहेत, आवाज नाही आला तर लगेच मला सांगा. ह्या ज्या काही स्ट्रॅटेजीज आहेत की त्या स्ट्रॅटेजी आपण यूज करणं and through that strategy we use the number of tactics and techniques for giving information to the audience. उदाहरणार्थ तुम्हाला जर खो खो शिकवायचं असेल किंवा कबड्डी शिकवायचं असेल तर इथे क्लासरूम मध्ये तुम्हाला ग्राउंड कसं असतं, त्या खो खोचं जे काही स्पीच असेल किंवा ते ग्राउंड तयार केल्यानंतर त्याचे जे काही बॉर्डर्स असतात किंवा लाईन्स असतात, प्रत्येक लाईनचा रोल काय असतो, प्रत्येक लाईन कशी क्रॉस केली जाते, किंवा तुमची क्रिकेट असेल तर क्रिकेटचं तुम्हाला फक्त क्लासरूम मध्ये आपण ग्राउंड दाखवू शकतो, क्रिकेटचं पिच दाखवू शकतो. तिकडे 3 स्टंपा तुम्हाला जर बॅटिंग साईडला 3 स्टंप असतात किंवा बॉलिंग साईडला 3 स्टंप असतात. त्यानंतर फिल्डर्स असतात, विकेट किपर असतो, त्यानंतर बॉलर असतो, अंपायर असतो. या गोष्टी आपण शिकवू शकतो. आता हे शिकवलं म्हणजे काय, लगेच आपण क्रिकेट खेळायला गेले की लगेच क्रिकेट खेळायला येत नाही, तर तुम्हाला काय करावं लागतं, त्या ठिकाणी जावं लागतं. मग तुम्हाला ऍक्च्युअली ग्राउंडवर तिथं प्रेझेंट राहावं लागतं, ऍक्च्युअली ग्राउंडवर त्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि त्यानंतर तुम्हाला त्या क्रिकेटमधलं जे काय नॉलेज असेल किंवा प्रोफेशनल इन्फॉर्मेशन असेल तर ती मिळत असते. म्हणजेच काय, एक मेथड आपण तिथे यूज करतो, एक स्पेसिफिक फॉर्मॅट, स्पेसिफिक स्ट्रॅटेजी, स्ट्रक्चर ऑर द स्पेसिफिक लेआउट वी यूज देअर फॉर अवेअरिंग द इन्फॉर्मेशन ऑफ द स्पेसिफिक कंटेंट. एखाद्या कंटेंटची स्पेसिफिक इन्फॉर्मेशन अवेअरिंग करण्यासाठी आपणाला त्या ठिकाणी जावं लागतं. तर अशाच गोष्टी आहेत की शेतकऱ्याला जर आपण कुठली एखाद्या सुधारित पीक पद्धत असेल किंवा एखादा संशोधन पर आधारित एखादी माहिती असेल तर ते सांगत असताना फक्त शास्त्रज्ञ आल्यानं तोंडी सांगायला लागला, जसं प्रवचन सांगतो तसं, तर तसं सांगितलं तर ते त्याच्या लक्षात येणार नाही. तर त्यासाठी त्याला जे आपण इन्फॉर्मेशन देणार आहे तर ते इन्फॉर्मेशन हे वेगवेगळ्या शिकवणीच्या पद्धती आहेत, त्या शिकवणीच्या पद्धतीच्या माध्यमातून आणि ऑडिओ व्हिज्युअल एड्स म्हणजे असे काही साधनं आहेत. एड्स म्हणजे त्याला आपण साधनं म्हणतो, म्हणजे ब्रॉडकास्टिंगची साधनं, जसं वर्तमानपत्र आहे, त्यानंतर तुमचं टेलिव्हिजन आहे, रेडिओ आहे, ह्या ज्या काही साधनं आहेत त्या साधनांच्या माध्यमातून आपण तिथं माहिती देत असतो. म्हणजेच कसं, जी काय इन्फॉर्मेशन असेल तर ती इन्फॉर्मेशन इंटेंडेड युजर किंवा इंटेंडेड ऑडियन्स पर्यंत पोहोचणं हे अपेक्षित असतं. त्यानुसार आपण काय करत असतो, वेगळ्या टीचिंग मेथड्स किंवा एड्स त्याचं युटिलायझेशन या ठिकाणी करत असतो. Based upon the utilization and based upon the spreading of information, based upon the awareing the information or efficient approach, increase the efficient approach of the farmers towards the improved package of practices or other innovative technology. So we use the extension teaching methods and audio visual. Yes. तर आपण याच्यामध्ये आपण डेफिनेशन बघू. आता बघा,
एक्सटेन्शन टीचिंग मेथड इज, पद्धत म्हणजेच काय, वे ऑफ डुईंग समथिंग, एखादी गोष्ट करण्याची पद्धत, अँड ऑर्डरली अरेंजमेंट ऑफ सेट ऑफ प्रोसिजर. द मेथड म्हणजे ती एक ऑर्डरली अरेंज केलेली सेट ऑफ प्रोसिजर असतो. जस इट इन्व्हॉल्व द सिक्वेन्स ऑफ प्रोग्रेसिव्ह स्टेप्स इन अन ऑर्डरली अँड लॉजिकली रेग्युलरिटी इन ऑर्डर टू अकम्प्लिश सम टास्क ऑर पर्पज. आता याच्यामध्ये काय असतं, ह्या गोष्टी स्टेप बाय स्टेप तिथे काय केलेलं असतात, इन्व्हॉल्व केलेलं असतात, आणि त्याला आपण प्रोग्रेसिव्ह स्टेप म्हणतो. म्हणजे ज्या स्टेप्स या तुमच्या प्रगतीच्या दृष्टीने असतात किंवा त्या स्टेप्स मध्ये तुम्हाला एक इन्फ्लुएन्स दिसून येत असतो. ते ऑर्डरली असल्यामुळे आणि लॉजिकली असल्यामुळं ह्याचा जो हेतू असतो तर तो अकम्प्लिश सम टास्क अँड पर्पज. ह्या पद्धती आपण आपला जो काय टास्क असेल, हेतू असेल, किंवा आपलं जे काय समोर आपण टार्गेट ठेवलं असेल तर ते अचीव करणं हा एकच भाग म्हणजे त्याला आपण मेथड म्हणतो. म्हणजे मेथड ही एक पद्धत आहे किंवा एक मार्ग आहे की ज्यामध्ये आपण एखाद्या ऑर्डरली अरेंज केलेल्या किंवा सेट केलेल्या प्रोसिजर हा फॉलो करतो आणि त्यातून आपण प्रोग्रेसिव्ह स्टेप घेतो आणि त्या प्रोग्रेसिव्ह स्टेप ऑर्डरली आणि लॉजिकली हे आपले टास्क आणि पर्पज कंप्लीट करण्यासाठी घेत असतो, त्याला आपण मेथड म्हणतो. An extension teaching method may be defined as a sequence of progressive steps undertaken to create situations that are conducive to effective learning. आता याच्यामध्ये तुम्हाला कंडेन्सिव्ह म्हणजे त्याच्यामध्ये अंडर किंवा रिमाइंडर द स्पेसिफिक प्रोसिजर, तुम्हाला एखाद्या स्पेसिफिक प्रोसिजर मध्ये आणणं. म्हणजे तुम्हाला शिकवत असताना तुम्ही बघितलं असेल की सुरुवातीला 1ली ते 10वी पर्यंत तुम्हाला शिक्षक हे फळ्यावरती आणि फळूचा वापर करून शिकवत होते. त्यानंतर तुम्ही 11वी-12वीला गेला असाल की त्या ठिकाणी तुम्हाला चार्ट वगैरे याचा वापर करून, म्हणजे जसं बायोलॉजीचं तुम्हाला चार्ट वरती डायग्राम वगैरे दाखवून शिकवलं असेल. त्यानंतर जसं तुम्ही पुढे आला तसं लॉकडाऊन झालं, पण तुम्हाला आता शिकवण्याची एक नवीन पद्धत की ज्याच्यामध्ये ऑनलाईन आणि याच्यामध्ये पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन असेल किंवा वर्ड प्रेझेंटेशन असेल. तर अशा पद्धतीने आपण शिकवण्याच्या वेगळ्या पद्धतीने तुम्हाला या ना त्या कारणानं त्या शिक्षणाचं एक नॉलेज किंवा इन्फॉर्मेशन मिळणं हा त्याच्या पाठीमागचा उद्देश असतो. सो द एक्सटेन्शन टीचिंग मेथड मे बी डिफाइंड ॲज सिक्वेन्स ऑफ प्रोग्रेसिव्ह स्टेप. ही जी काय प्रोग्रेसिव्ह स्टेपचं सिक्वेन्स आहे ते अंडरटेक करणं टू क्रिएट सिच्युएशन दॅट आर कंड्युसिव्ह टू द इफेक्टिव्ह लर्निंग, की जे तुम्हाला कार्यक्षम शिकणं किंवा लर्निंग यासाठी अतिशय महत्वाचे आहे. लेगांसने डेफिनेशन सांगितली. Extension teaching method are the devices used to create situation in which communication can take place between an instructor and learner. अतिशय साधी सोपी डेफिनेशन लेगांसने सांगितलं बघा. एक्सटेन्शन टीचिंग मेथड आर द डिव्हाइस, अशी वेगवेगळी साधनं, डिव्हाइस म्हणजे आपण त्याला साधन म्हणतो, यूज किंवा वापरले जातात कोणी टू क्रिएट द सिच्युएशन इन विच कम्युनिकेशन टेक्स प्लेस बिटवीन इन्स्ट्रक्टर अँड द लर्नर. हा इन्स्ट्रक्टर ते जे काही डिव्हाइसेस असतात तर तो वापरतो आणि कशासाठी वापरतो, ते एक सिच्युएशन, कम्युनिकेशनची सिच्युएशन टेक्स्ट प्लेस करणं आणि त्यातून जो आपण मेसेज कन्वे करतो तर तो मेसेज इफेक्टिव्हली लर्नर पर्यंत सेंड करणं. तर त्यासाठी आपण जे काही एक्सटेन्शन टीचिंग मेथड्स आहेत त्याचा किंवा त्या डिव्हाइसेसचा वापर करतो. The extension teaching methods are the devices used to create situation in which communication can take place between an instructor and the learner. Then however normally no extension worker has ability to use all the methods with equal skill. आता असं कुठल्या एखाद्या जर एक्सटेन्शन वर्कर असेल म्हणजे कुठे असेल ग्रासरूट लेवल वर्कर तर ते हॅज ability to use all the methods with equal skill. त्यांना एक स्पेसिफिक सिच्युएशनलाच ते एखादे टीचिंग मेथड्स हे यूज करू शकतात. पण नॉर्मली प्रत्येक एक्सटेन्शन वर्करकडे ते स्किल असतं की त्या सगळ्याच टेक्निक्स या सायमल्टेनियसली एकाच वेळेस तिथे वापरून आपण एका कंटेंटसाठी एखादी टेक्निक वापरू शकतो की ती थोडा नेक्स्ट कंटेंटला वेगळी वापरू शकतो. पण एकच कंटेंट आहे. म्हणजे उदाहरणार्थ शेतकऱ्यांना सेंद्रिय खतावरती ज्ञान द्यायचंय तर त्यावेळेस एकदमच टेलिव्हिजन मधनं, लगेच पेपर मधनं, लगेच तुमच्या रेडिओ मधनं, लगेच तुम्हाला तिथं पोस्टर प्रेझेंटेशन, लगेच तुम्ही तिथं फार्मर स्कूल ऑर्गनाईज करणं, फार्मर होम व्हिजिट ऑर्गनाईज करणं. तर या पद्धतीत सायमल्टेनियसली ती यूज करू शकत नाही कारण ते कॉस्टली आहे किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला टाइम
जास्त लागेल, त्याच्यातून तुमचं जे काही इफेक्टिव्हनेस असेल तर तो राहत नाही. तर फर्दर देयर इज नो वन मेथड दॅट इज बेस्ट फॉर ऑल सिच्युएशन. अशी काय कुठली एखादी पद्धत आहे प्रत्येक सिच्युएशन किंवा डिफरंट सिच्युएशनला योग्य असं होत नाही. हेन्स कॉल्स फॉर डिफरंट मेथड्स. तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं, तर प्रत्येक मेथड हे सिच्युएशन बेस्ड सिलेक्ट करावं लागेल. तुमच्या समोर काय सिच्युएशन आहे, आता सिच्युएशन आपण बघितली की कोरोना सिच्युएशन आहे, याच्यामध्ये तुम्हाला टीचिंग अँड लर्निंग कम्प्लीट करायचं असेल तर आपण झूमचं यूज करतो आणि डिव्हायसेस म्हणजे मोबाईल किंवा लॅपटॉप किंवा पर्सनल कॉम्प्युटर याचा वापर करून आपण आता शिक्षण घेतो. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, त्यावेळेस जर तुम्ही म्हटलं तर बोर्ड चॉकबोर्ड घेऊन शिकवलं तर होणार नाही. त्याला आपण डिजिटल डिस्टन्स डिस्प्ले बोर्ड असे जे असतात, म्हणजे इकडे डिजिटल बोर्ड असतो तो तुम्ही जर तिथं शिकत असाल तर तुमच्या स्क्रीनवरती जे काय बोर्डवरती लिहिलं जातं तर ते दिसतं. तर असे जे बोर्ड्स असतात तर अशा त्या सिच्युएशन नुसार वापरले जातात. तर इट इज ऑल्सो ऑब्वियस दॅट नो वन कॅन रीच ऑल द ऑडियन्स. त्या काय सगळ्यात आपण ऑडियन्स बघू शकत नाही. देअर चेंजेस रिक्वायर्ड ऑन द पार्ट ऑफ द लर्नर मे ऑल्सो रिक्वायर्ड सेव्हरल एक्सपोजर्स विथ द सेम different or a combination of a method. Research bears ample evidence to suggest that a combination of methods or media mix is required for effective technology transfer. त्यामुळे तुम्हाला बऱ्यापैकी मीडिया मिक्स आहेत किंवा वेगवेगळे रिसर्च असतात, तर त्याचं जे काय टीचिंग मेथडचं कॉम्बिनेशन करणं आणि ती मीडिया मिक्स करून ते इफेक्टिव्ह टेक्नॉलॉजी ट्रान्सफर करणं, म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही बऱ्यापैकी कॉम्बिनेशन मेथड बेस्ड टीचिंग मेथडचा यूज करून बऱ्यापैकी जे काही टेक्नॉलॉजी असेल तर त्या ट्रान्सफर करू शकतात. आता एक्सटेन्शन टीचिंग मेथडचा याचा डेफिनेशनचा अर्थ एकच आहे की प्रत्येक एक्सटेन्शन ऑफ शुड नॉट यूज ऑल द मेथड सायमल्टेनियसली और विथ इक्वल स्किल. देयर इज नो वन मेथड दॅट इज फॉर सिच्युएशन. कुठली एखादी पद्धती प्रत्येक सिच्युएशनला इक्वल किंवा ती सूट होऊ शकत नाही. नो वन मेथड कॅन रिच ऑल द ऑडियन्स. प्रत्येक मेथडच ऑडियन्स पर्यंत पोहोचलाच नाही. जी मेथड ऑडियन्स पर्यंत पोहोचल त्या मेथडचा त्या पद्धतीनं यूज करणं. In behavioral changes require several exposure with the same different or combination of method. जर तुम्हाला बिहेवियरल चेंज करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला एकच पद्धत किंवा वेगवेगळ्या पद्धती किंवा दोन पद्धतीचा कॉम्बिनेशन अशा पद्धतीने इन्फॉर्मेशन हे काय करावं लागेल, स्प्रेड करावी लागेल. आणि रिसर्च बिअर्स अँपल एव्हिडन्स टू सजेस्ट दॅट, म्हणजे संशोधनावर असं एक आपल्याला पुरावा किंवा त्याच्यामध्ये एव्हिडन्स मिळाला की त्याच्यामध्ये सजेस्ट केलं की कॉम्बिनेशन ऑफ मेथड्स ऑर मीडिया मिक्स इज रिक्वायर्ड फॉर इफेक्टिव्ह टेक्नॉलॉजी ट्रान्सफर. याच्यामध्ये तुम्हाला दोन मेथडचं कॉम्बिनेशन किंवा मीडिया मिक्स हेच एक चांगली पद्धत टीचिंगची मेथड की ज्यामध्ये आपण टेक्नॉलॉजी ट्रान्सफर करू शकतो. तर व्हॉट इज द फंक्शन्स ऑफ द स्पेसिफिक एक्सटेन्शन टीचिंग मेथड. ह्याचं फंक्शन किंवा कार्य काय, तर टू प्रोव्हाइड कम्युनिकेशन सो दॅट लर्नर मे सी हिअर और डू द थिंग्स टू बी लर्न. ह्याच्यामधून आपण एक संवाद निर्माण करत असतो आणि यातून जो लर्नर असेल तर तो बघू शकतो, ऐकू शकतो आणि त्या गोष्टी करू शकतो आणि त्यातून तो शिकू शकतो. Then to provide situation stimulation that cause the desired mental and physical action on that part of the learner. The stimulation म्हणजे आपण उत्तेजना म्हणतो किंवा त्याच्यामध्ये उत्स्फूर्तपणा असं आपण म्हणतो. याच्यामध्ये काय केलं जातं की एक लर्नर मध्ये एक उत्तेजना क्रिएट केली जाते की त्यातून त्याचं मेंटल आणि फिजिकल ऍक्शन जे असेल तर ती काय होते, डिझायर डायरेक्शनला मूव्ह होते. म्हणजे तुम्हाला जर टीव्ही दाखवली आणि टीव्ही मधून जर तुम्हाला सांगितलं की गांडूळ खत कसं तयार करायचं असेल तर तुम्ही बघता, कारण टीव्ही बघायची तुम्हाला सवय असते. किंवा युट्यूब वरती जर तुम्ही बघितलं की एखादा युट्यूब वरती व्हिडिओ तयार केला आणि त्याच्यामध्ये आपण कमी पैशामध्ये जास्त उत्पन्न किंवा कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न असा एखादा व्हिडिओ टाकला तर लगेच लोक ते बघतात. म्हणजे त्याच्यामध्ये काय करतो, तयार करतो, एक उत्तेजना तयार करतो. त्यासाठी एक मीडिया मिक्स आपण तिथे युटिलायझेशन करतो आणि त्यातून मेंटल आणि फिजिकल ऍक्शन ही डिझायर करत असतो. त्याचं तिसरं फंक्शन आहे टू टेक द लर्नर थ्रू वन ऑर मोर स्टेप्स ऑफ टीचिंग लर्निंग प्रोसेस. फॉर एक्झाम्पल अटेन्शन, इंटरेस्ट, डिझायर, कन्व्हिक्शन, ऍक्शन अँड सॅटिस्फॅक्शन. हे तुम्ही बघितलं असेल की टीचिंग अँड लर्निंगच्या प्रोसेस आहेत. त्याच्यामध्ये अटेन्शन आहे, इंटरेस्ट आहे, डिझायर आहे, कन्व्हिक्शन आहे, ऍक्शन आहे, सॅटिस्फॅक्शन आहे. तर ह्या 5 ते 6 स्टेप मधून आपण काय करत असतो, टीचिंग अँड लर्निंग प्रोसेस कम्प्लीट करत असतो. तर ह्या मेथडचा वापर सुद्धा आपण हे जे काही एक्सटेन्शन टीचिंग प्रोसेसेस आहेत, सॉरी टीचिंग अँड लर्निंग प्रोसेस आहे की त्यामधून सुद्धा आपण ह्या ज्या मेथड्स असेल तर त्या मेथड थ्रू आपण टीचिंग अँड लर्निंग प्रोसेस इथे कम्प्लीट करू शकतो.
then classification of extension teaching method. आपल्या एक्सटेन्शन टीचिंग मेथडचं क्लासिफिकेशन of extension teaching methods. Wilson's and Gallup classified extension teaching method according to their use and form. एक संशोधक आहेत किंवा शास्त्रज्ञ म्हणतो आपण, विल्सन आणि गॉलप यांनी एक टीचिंग अँड लर्निंग प्रोसेसचं क्लासिफिकेशन दिलं की ज्याच्यामध्ये यूज अँड फॉर्म नुसार दिलं. आणि बेन्स attempted to classify them according to their use, form, stages of learning processes, stages of adoption processes, categories of adoption, initial cost involved, cost per unit result, unit of result obtained, the skill required in using them, time consumed in using them, and according to their changes intended. आता विल्सन आणि गॉलप यांनी क्लासिफिकेशन दिलं आणि बेन्सनं काय केलं, त्याच्यामध्ये थोडाफार चेंजेस केला, म्हणजे तेच क्लासिफिकेशन दिलं, पण त्याचं देत असताना यूज नुसार, फॉर्म नुसार, त्यानंतर स्टेजेस ऑफ लर्निंग नुसार, त्याचं अडॉप्शन किती दिवसानंतर होतं किंवा कॅटेगरीज ऑफ अडॉप्शन कशा आहेत, त्यानंतर त्याची कॉस्ट पर युनिट किती आहे, रिझल्ट कसा आहे, स्किल रिक्वायर्ड काय आहे, त्यानंतर याच्यामधून आपल्याला बिहेवियरल चेंजेस कसे करता येतील, तर असं ते बेन्सनं दिलं. मोस्टली विल्सन आणि गॅलप यांनी एक प्रॉपर क्लासिफिकेशन दिलं. तर आपण क्लासिफिकेशन बघू, खाली टेबल फॉर्म मध्ये तुम्हाला क्लासिफिकेशन दिसते, प्रत्येकाने त्याचा स्क्रीनशॉट करा, कारण ते क्लासिफिकेशन अतिशय महत्वाचं आहे. कारण हा टेबल तुम्हाला बरोबर हा ह्याच्यासाठी ऑब्जेक्टिव्ह साठी बऱ्यापैकी आता विचारला जातो. विच आर द एक्झाम्पल ऑफ मास कॉन्टॅक्ट मेथड, देन स्टडी टूर इज द एक्झाम्पल ऑफ डॅश डॅश टीचिंग मेथड, त्यानंतर फार्म अँड होम विजिट इज मेथड ऑफ डॅश डॅश टीचिंग मेथड. तर असं तुम्हाला विचारलं जातं. आणि दिसतं द मास कॉन्टॅक्ट मेथड्स अंडर एक्सटेन्शन टीचिंग मेथड. तर तुम्हाला असं विचारलं जातात क्वेश्चन. तर याच्यामध्ये आपण वन बाय वन बघू. तर पहिलं क्लासिफिकेशन आहे क्लासिफिकेशन ऑफ एक्सटेन्शन टीचिंग मेथड्स अकॉर्डिंग टू यूज. आता यूज नुसार आहे, त्याचे 3 भाग केले. क्लासिफिकेशन ऑफ एक्सटेन्शन टीचिंग मेथड्स अकॉर्डिंग टू यूज. पहिला इंडिव्हिज्युअल कॉन्टॅक्ट मेथड, ग्रुप कॉन्टॅक्ट मेथड, आणि तिसरा आहे मास कॉन्टॅक्ट मेथड. आता इंडिव्हिज्युअल कॉन्टॅक्ट मेथड मध्ये काय काय बघा, म्हणजे आपण इंडिव्हिज्युअली कॉन्टॅक्ट करायचं, प्रत्येकाला ज्याला माहिती द्यायची त्याला जवळ जायचं, म्हणजे त्याच्याबरोबर बोलायचं आणि त्यातून आपण ती माहिती जिथं द्यायची. आता इंडिव्हिज्युअल मध्ये आपण फेस टू फेस कम्युनिकेशन होणार आहे आणि 1 to 1 आपण इन्फॉर्मेशन तिथं देणार आहे. तर याच्यामध्ये कुठले कुठले आहे, फार्म अँड होम व्हिजिट, म्हणजे एखाद्याच्या घरात जायचं, त्याला व्हिजिट करायची, फार्मला करायची, घरात करायची, चहा वगैरे प्यायचा आणि माहिती द्यायची. दुसरा आहे फार्मर्स कॉल किंवा ऑफिस कॉल असं आपण त्याला म्हणतो, म्हणजे फोन करायचा. आपण एखादा फोन डायरेक्ट ऑफिस मधून किंवा आपण शेतकऱ्याच्या घरी डायरेक्ट कॉल करणं, डायरेक्ट माहिती देणं. त्यानंतर टेलिफोन कॉल, म्हणजे आपले जे काय पर्सनल कॉन्टॅक्ट असतात, म्हणजे टेलिफोन असतात, मोबाईल असतात, पर्सनल कॉल करणं आणि पर्सनल फॉलोअप घेणं किंवा इन्फॉर्मेशन स्प्रेड करणं. नंतर पर्सनल लेटर, म्हणजे पत्र लिहायचं, ज्याला माहिती द्यायची त्याच्या नावे पत्र द्यायचं आणि त्याला तिथं माहिती द्यायची. ऍडॅप्टिव्ह अँड मिनिकेट ट्रायल, हे शेतकऱ्याच्या शेतामध्ये घेतली जाते. तर हे ऍडॅप्टिव्ह म्हणजे ते अशी पद्धतीने ट्रायल घ्यायचं की ती गोष्ट त्यांना अडॅप्ट केली पाहिजे किंवा त्या सिच्युएशनला तो ऍडजस्ट झाला. अडॅप्शन म्हणजे त्याला आपण ऍडजस्ट करू. तर नवीन तंत्रज्ञानाकडे त्याचा अप्रोच क्रिएट करायचा, त्याला आपण अडॅप्शन म्हणतो. तर त्या पद्धतीने ऍडॅप्टिव्ह अँड मिनिकेट ट्रायल हे त्याच्या शेतावरती जाऊन घेणं. फार्म क्लिनिक, त्याला आपण चिकित्सा म्हणतो किंवा फार्म चिकित्सालय असं आपण म्हणतो, ज्यामध्ये आपण काय करत असतो की ज्या शेतकरी आपल्या कॉन्टॅक्ट मध्ये असतात त्यांच्या शेतावरती आपण त्यांचे प्रॉब्लेम हे डायरेक्ट सोडत असतो, किंवा ते शेतामध्ये वेगवेगळे प्रिकॉशनरी मेजर्स असतात किंवा जे वेगवेगळे इन्सेक्ट पेस्ट डिसीजेस याचा अटॅक असेल तर त्याचे इन्व्हेस्टिगेशन करणं आणि त्याच्यावरती योग्य रिकमेंडेशन देणं. फील्ड ट्रायल, त्याच्या शेतामध्ये छोट्या प्लॉट वरती किंवा छोट्या एरियावरती छोटे छोटे ट्रायल तिथं कंडक्ट करणं आणि त्याला रिझल्ट तिथं दाखवणं. तर असे इंडिव्हिज्युअल कॉन्टॅक्ट मेथड याच्या अंडर वेगवेगळ्या टीचिंग मेथड्स आहेत, त्यातून आपण इन्फॉर्मेशन देऊ शकतो. आता ग्रुप कॉन्टॅक्ट मेथड, त्या ग्रुप कॉन्टॅक्ट मेथड मध्ये आपल्याला पूर्ण ग्रुपला ग्रुप एक्सपोज असतो, त्या ग्रुपला इन्फॉर्मेशन द्यायची असते किंवा त्या ग्रुपला शिकवायचं असतं.
तर याच्यामध्ये पहिलं आहे मेथड डेमॉन्स्ट्रेशन. मेथड म्हणजे कायचं करायचं, काय करायचं. उदाहरणार्थ बोर्ड मिक्सचर कसं तयार करायचं, तर त्याची मेथड सांगितली जाते की अशा पद्धतीने चुना, मोरचूत, पाणी, बकेट, म्हणजे जे काय साहित्य असेल तर ते घेतलं जातं, ते कसं कशा प्रमाणामध्ये मिसळलं जातं किंवा केलं जातं, त्याला आपण मेथड डेमॉन्स्ट्रेशन. किंवा तुम्हाला एखादा स्प्रे करायचा आहे, इन्सेक्टसाइडचा स्प्रे करायचा, तर तो स्प्रे कधी केला पाहिजे, बिफोर 12 o'clock, 12 वाजायच्या अगोदर. किंवा त्याच्यामध्ये तुम्ही सकाळी 9ला सुरुवात करायची. त्यानंतर स्प्रेइंग कसं घ्यायचं, किती लिटरचा पंप घ्यायचा, किती लिटर पाणी घालायचं, त्यात किती औषध घालायचं, हँड ग्लोव्ज कसे घालायचे, मास्क कसा घालायचा, नंतर डोळ्याला प्रिकॉशनरी मेजर्स म्हणून गॉगल कसा यूज करायचा, टोपी घालायची. त्यानंतर अगेन्स्ट जर विंड वेलोसिटी असेल किंवा विंड फ्लो असेल तर तिथं स्प्रेइंग करायचं नाही. पूर्ण विंड फ्लो जर नसेल तर त्याच वेळी स्प्रेइंग करायचं. तर असे वेगळे मेथड डेमॉन्स्ट्रेशन तुम्हाला तिथे येतात. दुसरा आहे रिझल्ट डेमॉन्स्ट्रेशन. म्हणजे तुम्हाला एखादा नवीन पीक वाण असेल तर त्या पीक वाणाची फक्त माहिती न सांगता तो पीक वाण त्या ग्रुप ऑफ जे काही कम्युनिटी असेल किंवा ग्रुप ऑफ फार्मर्स असेल तर त्यांच्या शेतामध्ये कुठेतरी एखादा छोट्या भागामध्ये तो जो काय क्रॉप व्हरायटी असेल तर त्याचं कल्टिवेशन करायचं आणि त्याचा रिझल्ट दाखवायचा. म्हणजे ते हाईटला आहे, नंतर त्याला किती कशा पद्धतीनं पाणी लागतं, किती पाणी लागतं, त्याला किती उत्पादन निघतं, त्याच्या ग्रेन क्वालिटी कशी आहे, तर त्याला आपण काय म्हणतो रिझल्ट डेमॉन्स्ट्रेशन. त्यानंतर ग्रुप मिटिंग. त्याच्यामध्ये आपण प्रत्येक शेतकऱ्याला डायरेक्ट देवळामध्ये किंवा मंदिरामध्ये कुठेही तुम्ही बोलवता आणि एक ग्रुप मिटिंग ऑर्गनाईज करता. डायरेक्ट आपण जायचं आणि त्या मिटिंगमध्ये जे काय आपलं माहिती असेल तर ती द्यायची. त्यानंतर स्मॉल ग्रुप ट्रेनिंग, म्हणजे छोटे छोटे ग्रुप करायचे. उदाहरणार्थ शेळी पालनवरती ट्रेनिंग असेल, प्रशिक्षण असं आपण म्हणतो. तर प्रशिक्षण प्रत्येकाला प्रात्यक्षिकातून ज्ञान देणं म्हणजे अवेअरनेस थ्रू द एक्सपिरियन्स. तर अशा पद्धतीने आपण बऱ्यापैकी छोटे छोटे ग्रुप तयार करून त्यांना ट्रेनिंग देणं हा एक ग्रुप कॉन्टॅक्ट मेथड आहे. त्यानंतर स्टडी टूर, एक 10-15 शेतकऱ्याची स्टडी टूर. म्हणजे काही शेतकरी असतात तर ते ऊसाचं पीक घेत असतात, काही द्राक्षाच घेत असतात, काही केळीचं पीक घेत असतात, काही पपईचं पीक घेत असतात, काही आल्याचं घेत असतात. तर त्या प्रत्येकचा ग्रुप तयार करायचा आणि त्यांना एक प्रगतशील शेतकरी असेल किंवा संशोधन केंद्र असेल किंवा अजून कुठं वेगवेगळ्या प्रोसेसिंग इंडस्ट्रीज असतील तर त्याला तिथे विजिट ऑर्गनाईज करतात. ऑर्गनाईज करता आणि त्या शिवार फेरीमधून शेतकऱ्यांना तिथं बऱ्यापैकी जे काही ग्रुप ऑफ फार्मर असेल तर त्यांना तिथं इन्फॉर्मेशन स्प्रेड करतात. त्यानंतर कॉन्फरन्स, त्याला आपण परिषद म्हणतो. म्हणजे छोट्या छोट्या जे काय पर्सन एक कॉन्फरन्स आपण त्या ठिकाणी ऑर्गनाईज करतो आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रॉब्लेम आहे तिथं टॅकल केले जातात. आणि फार्मर फील्ड स्कूल म्हणजे शेतकरी शाळा, शेती शाळा, शेतकरी शेती शाळा असं आपण म्हणतो. म्हणजे डायरेक्ट शेतकऱ्यांना शेतामध्ये नेणं, तिथून त्यांना ज्ञान देणं. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही कृषी विज्ञान केंद्र बघितलं असेल की त्याच्यावर ते फ्रंटलाईन डेमॉन्स्ट्रेशन कंडक्ट केले जातं. आणि ज्यावेळी शेतकरी कृषी विज्ञान केंद्राला व्हिजिट करतो तर त्या कृषी विज्ञान केंद्राच्या फील्डवरती जे काही वेगळी पिकं असतात तर त्या पिकाची माहिती शेतकऱ्यांना दिली जाते. त्याला आपण शेतकरी शेती शाळा असं आपण म्हणतो. डायरेक्ट शेतकऱ्याला शेतामध्ये नेऊन त्या शेतीचं ज्ञान देणं. अशा पद्धतीने आपण ग्रुप कॉन्टॅक्ट मेथड ही एक्सटेन्शन टीचिंग मेथड त्याच्या अंडर आपले 7 ते 8 पॉईंट आपण बघितले. नंतर तिसरी आहे मास कॉन्टॅक्ट मेथड. म्हणजे याच्यामध्ये मॅक्झिमम नंबर ऑफ पर्सन जे आर इन्व्हॉल्व. इंडिव्हिज्युअल मध्ये 1 किंवा 2 व्यक्ती असू शकतात, ग्रुपमध्ये 15 ते 20 व्यक्ती असू शकतात, पण मासमध्ये मोर दॅन 20 पेक्षा जास्त लोक असतात तर त्यांना ज्ञान देणं किंवा त्यांना शिकवणं त्याला आपण मास कॉन्टॅक्ट मेथड म्हणतो. याच्यामध्ये पहिल्या फार्म पब्लिकेशन, म्हणजे जे काही आपलं शेती प्रसारक आहेत, म्हणजे शेतीची माहिती देणारे जे प्रसारक आहेत, म्हणजे प्लेटफॉर्म तुम्हाला फोल्डर बुलेटिन प्रत्येक स्टॉल मध्ये तुम्हाला माहिती दिली जाऊ शकत नाही की प्रत्येकाला प्रत्येक स्टॉलचा ओनर असेल तो माहिती देऊ शकत नाही. तर तो काय करतो, प्लेट फोल्डर वगैरे देतो आणि आपलं जे काही इन्फॉर्मेशन असेल ते स्प्रेड करत असतो. जेवढे काय कॉन्टॅक्ट मध्ये त्या सगळ्यांना माहिती दिली
ग्रुप मीटिंग बघितली असेल तर ते ऑर्गनाईज त्या पद्धतीने एक मास मीटिंग ऑर्गनाईज केली जाते. याच्यामध्ये बरेच शेतकरी एकत्रित येतात आणि त्यांचं जे काय कॉमन प्रॉब्लेम्स असतात तर त्या कॉमन प्रॉब्लेम मध्ये डिस्कशन तिथे ऑर्गनाईज केलं जातं. त्यानंतर न्यूजपेपर हे एक मास कॉन्टॅक्ट आहे. म्हणजे तुम्ही बघितलं असेल की एखादा न्यूजपेपर बऱ्याच लोकांच्याकडे असतो, बरेच लोक ते न्यूजपेपर खरेदी करत असतात. म्हणजे आता सुद्धा जे काय मॉडर्न एरा असेल किंवा याच्यामध्ये आता जर सध्याची स्थिती बघितली तर मोबाईल असेल किंवा कॉम्प्युटर असेल त्याच्यापेक्षा बऱ्यापैकी वर्तमानपत्राचा वापर हा डेटा किंवा इन्फॉर्मेशन कलेक्शनसाठी हा बऱ्यापैकी केला जातो. कारण डायरेक्टली नंबर ऑफ पर्सन पेपर जे काय वर्तमानपत्रातून बातम्या येतात तर त्याच्यावरती ते डायरेक्ट बिलीव्ह करत असतात. नंतर सर्क्युलर लेटर. तर सर्क्युलर लेटर म्हणजे काय, एकच पत्र. उदाहरणार्थ शेतकऱ्यांच्या साठी जर तुम्ही एखादी योजना आणली असेल तर त्याला सर्क्युलर लेटर काढलं जातं. सर्क्युलर काय, एका शेतकऱ्यानं त्याच्यावरती ते बघायचं, ते झाल्यानंतर पुढच्या शेतकऱ्याला पास करायचं. म्हणजे एकाकडून दुसऱ्याकडून तिसऱ्या, त्याला आपण सर्क्युलर म्हणतो, सर्क्युलेट करणं. तर असे सर्क्युलर लेटर काढणं की जे सर्क्युलेट होणं म्हणजे मॅक्झिमम नंबर ऑफ पर्सन त्याच्यामध्ये कव्हर केले जातात. आता रेडिओमध्ये तुम्हाला माहिती आहे की बऱ्यापैकी सगळेच हे ऑडिओ एड आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला जेवढी लोकांच्याकडे रेडिओ असेल तर ती एवढी सगळी लोक काय करतात, ती माहिती ऐकत असतात. म्हणजे बऱ्यापैकी मास कॉन्टॅक्ट मेथडमध्ये रेडिओ हा ऑडिओ एड येतो. त्यानंतर टेलिव्हिजन हा ऑडिओ व्हिज्युअल एड आहे. टेलिव्हिजन मध्ये सुद्धा आपण जर आमची माणसं जे काय फार्म रिलेटेड प्रोग्राम असतात तर ते बरेच लोक बघत असतात. म्हणजे एकाच वेळेस संध्याकाळी 7 वाजता जेवढी लोक असतात, जनजागृती अभियान असेल, वॉटर सेव्हिंग अभियान असेल किंवा तुमचं बरेच ऑर्गॅनिक रिलेटेड कॉम्प्लायन्स असतात. म्हणजे याच्यातून काय केलं जातं, ह्या अभियानाचे ह्या अभियानाचे हेतू म्हणजे काय, टार्गेट हे सगळे असतात. म्हणजे मास कम्युनिटी हे टार्गेट असतं कॉम्पॅनचं. तर हे कॉम्पॅन वेगवेगळे अभियान तिथं राबवलं जातात. एक्झिबिशन म्हणजे त्याला आपण प्रदर्शन म्हणतो. तर प्रदर्शनामध्ये तुम्ही हे प्रदर्शन ह्यासाठीच मानलं जातं की लोक घ्यावा, त्याची माहिती घ्यावी. पोस्टर्स तुम्ही बघितलं असेल की रोड साईडला वगैरे भिंतीवरती वगैरे पोस्टर्स लावले जातात. म्हणजे जाहिराती वगैरे असतात त्याच्यावरती, गाडीच्या किंवा कुठल्या वेगवेगळ्या कंपनी इन्स्टिट्यूशनच्या असतील किंवा अजून कुठल्या गोष्टी असतात. तर ते पोस्टर जेवढी लोक बघतात तर तेवढ्याने त्याची माहिती मिळत असते. आणि फार्मर्स रॅली म्हणजे शेतकरी प्रभात फेरी असं आपण त्याला म्हणतो. तर याच्यामध्ये जेवढे शेतकरी असतात तर त्यांची ती सगळी फेरी तिथं ऑर्गनाईज केली जाते. म्हणजे सुधारित शेतकरी जो असेल किंवा जो शेतकरी प्रगत असेल तर अशा शेतावरती किंवा संशोधन केंद्रावरती त्यांची रॅली ऑर्गनाईज केली जाते किंवा फेरी ऑर्गनाईज केली जाते आणि त्यांना तिथं इन्फॉर्मेशन दिली जाते किंवा त्यांना ती इन्फॉर्मेशन तिथं बघायला मिळते. तुम्ही बघितलं असेल की बारामती कृषी विज्ञान केंद्रामध्ये जे काही दरवर्षी लाईव्ह एक्झिबिशन असतं तर त्याच्यामध्ये ती शेतकऱ्यांची रॅली असते की जे शेतकरी तिथे जातात आणि लाईव्ह तिथं ऑब्झर्वेशन करतात. तिथं एक्झिबिट केलेलं आहे किंवा जे काय तिथं दर्शवलेलं आहे तर त्या सगळ्या गोष्टी त्यांना लाईव्ह तिथे दिसत असतात. त्यानंतर दुसरं क्लासिफिकेशन आहे, क्लासिफिकेशन ऑफ एक्सटेन्शन टीचिंग मेथड्स अकॉर्डिंग टू फॉर्म. फॉर्म नुसार आहे. त्याच्यामध्ये पहिला आहे रिटर्न फॉर्म, स्पोकन और ऑडिओ फॉर्म, व्हिज्युअल फॉर्म, स्पोकन आणि व्हिज्युअल किंवा त्याला ऑडिओ व्हिज्युअल सुद्धा असं आपण म्हणतो. ठीक आहे. तर असे 4 प्रकार आहेत. तर ते रिटर्न फॉर्म मध्ये बुलेटिन, लिफलेट, पर्सनल लेटर, न्यूज आर्टिकल, फार्म जर्नलिझम याच्यामध्ये तुम्हाला सगळं लिखित स्वरूपामधल्या गोष्टी तिथं मिळतात. म्हणजे बुलेटिन मध्ये लिहिलेलं असतं, लिफलेट मध्ये. स्पोकन और ऑडिओ याच्यामध्ये तुम्हाला स्पोकन किंवा त्याला आपण ऑडिओ म्हणतो, फक्त आवाज येणार तुम्हाला, ते तुम्ही फक्त गोष्टी ऐकायच्या. त्याला आपण ग्रुप मीटिंग, फार्म अँड होम व्हिजिट, ऑफिस कॉल, टेलिफोन कॉल आणि रेडिओ हे तुमचं ऑडिओ वेअर्स आहेत किंवा स्पोकन फॉर्म मधलं एक्सटेन्शन टीचिंग मेथड्स आहेत. आणि व्हिज्युअल हे फक्त बघायचं. त्याच्यामध्ये डोळ्याचा जास्त वापर तुम्हाला करावा लागतो की त्यातून तुम्हाला ते ज्ञान हे जास्त मिळत असतं. त्याच्यामध्ये रिझल्ट डेमॉन्स्ट्रेशन तुम्ही डायरेक्ट डोळ्याने बघू शकता. एक्झिबिशन जे प्रदर्शन असतात ते बघू शकता, पोस्टर्स बघू शकता, मोशन पिक्चर्स म्हणजे चलचित्र असं आपण त्याला म्हणतो तर ते बघू शकता, मॅप, चार्ट
वेगवेगळे नकाशे असतात, चार्ट्स असतात किंवा स्लाइड्स असतात, फिल्म स्ट्रिप असतात किंवा फ्लॅश कार्ड असतात, फॅनल ग्राफ आणि बुलेटिन बोर्ड, हे सगळं तुम्ही काय करता व्हिज्युअल बेस. म्हणजे तुम्हाला त्या आता ऑडिओ व्हिज्युअल मध्ये स्पोकन अँड व्हिज्युअल याच्यामध्ये तुम्हाला मेथड डेमॉन्स्ट्रेशन आहे, रिझल्ट डेमॉन्स्ट्रेशन आहे, टेलिव्हिजन आहे. आता बघा इथं तुम्ही बघितलं तर रिझल्ट डेमॉन्स्ट्रेशन हे व्हिज्युअल मध्ये पण येतं आणि ऑडिओ व्हिज्युअल मध्ये सुद्धा येतं. हे बऱ्यापैकी तुम्हाला त्या गोष्टी लक्षात आल्या पाहिजे. रेडिओ किंवा ऑडिओ मध्ये सुद्धा येतं आणि ऑडिओ ऑडिओ मध्ये येतं आणि ऑडिओ व्हिज्युअल मध्ये टेलिव्हिजन हे तुम्हाला तिथं बघायला मिळतं. तर मूवीज, पिक्चर्स असतात, कॉम्पॅन, अभियान आणि पुपेट. पुपेट म्हणजे ते बाहुल्यांचं वगैरे असतं, तुम्ही बघितलं असेल ते बाहुल्यांचं पुपेट शो, तर ते तुम्हाला ऑडिओ व्हिज्युअल मध्ये येतं. तर असं दुसरं क्लासिफिकेशन आहे अकॉर्डिंग टू आता याच्यामध्ये जर तुम्ही क्लासिफिकेशन बघितलं तर क्लासिफिकेशन जर एक्सप्लेनेशन द्यायचं म्हटलं तर तुम्हाला प्रत्येक क्लासिफिकेशन मध्ये इंडिव्हिज्युअल कॉन्टॅक्ट मेथड. आता इंडिव्हिज्युअल कॉन्टॅक्ट मेथड त्याचे ऍडव्हान्टेजेस काय आहेत आणि त्याचे लिमिटेशन्स काय आहेत. त्याच्यामध्ये जे काय प्रत्येक पॉईंट येईल फार्म अँड होम विजिटचे सुद्धा तेच ऍडव्हान्टेज असणार, तेच लिमिटेशन असतात. फक्त त्याच्यामध्ये थोडाफार फरक होतो. त्याच्यामध्ये कॉल केला जातो, डिव्हाइसेसचा यूज केला जातो आणि फार्म अँड होम मध्ये डिव्हाइसचा यूज केला जात नाही. पर्सनली आपण त्याचा दोर स्टेपला जात असतो. टेलिफोन कॉल मध्ये सुद्धा डिव्हाइसचा वापर केला जातो. पर्सनल लेटर मध्ये आपल्याला किंवा ते लेटर हेडचा आपण वापर करतो. अडॅप्टिव्ह मिनिकेट ट्रायलसाठी आपल्याला फॉर्मचा यूज करावा लागतो. फॉर्म फिलिंग साठी आपल्याला फॉर्मचा वापर करावा लागतो. फील्ड ट्रायलसाठी आपल्याला फील्डचा यूज करावा लागतो. तर तेवढ्याच गोष्टी चेंज असतात. इंडिव्हिज्युअल कॉन्टॅक्ट मेथड ह्याच्यात जे काय ऍडव्हान्टेज आहेत तर तेच ऍडव्हान्टेज रिमेनिंग जे काय खाली त्याचे क्लासिफाय केले कॉल, पर्सनल लेटर, अडॅप्टिव्ह कम्युनिकेट ट्रायल्स, तर त्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. आता इंडिव्हिज्युअल कॉन्टॅक्ट मेथड, आता इंडिव्हिज्युअल कॉन्टॅक्ट मेथड मध्ये काय केलं जातं, इन दिस टाइप ऑफ एक्सटेन्शन टीचिंग मेथड द स्पेसिफिक इन्स्ट्रक्टर जो माहिती देणार असतो दे हॅव गेट प्रॉपर अपॉर्च्युनिटी फॉर फेस टू फेस और पर्सन टू पर्सन कॉन्टॅक्ट. त्यांना एक संधी मिळते की आपण त्या एखाद्या व्यक्तीच्या समोरासमोर किंवा एकमेकाच्या फेस टू फेस समोर येणं आणि जी काही इन्फॉर्मेशन असेल तर ती इन्फॉर्मेशन स्प्रेड करणं. फेस टू फेस और पर्सन टू पर्सन कॉन्टॅक्ट बिटवीन रुरल पीपल अँड द एक्सटेन्शन वर्कर अँड दिस मेथड आर व्हेरी इफेक्टिव्ह. आणि सगळ्यात इफेक्टिव्ह मेथड ही इंडिव्हिज्युअल कॉन्टॅक्ट मेथड आहे. कारण या मेथड मधून जर तुम्ही फेस टू फेस गेला तर त्याच्यामध्ये न्यू स्किल असेल किंवा असेल फार्मर बद्दल किंवा एक्सटेन्शन वर्कर बद्दल तर ते तुम्हाला तिथं बघायला मिळतं. आणि त्याच्यामध्ये इफेक्टिव्हनेस हा पर्सनल कॉन्टॅक्ट असल्यामुळं बऱ्यापैकी जे कोण फार्मर्स असतात तर ते मॅक्झिमम इन्फॉर्मेशन अवेअर करत असतात. याच्यामध्ये तुम्हाला एक सहानुभूती असेल तर ती सहानुभूती तिथे दर्शवण्यासाठी एक चांगली संधी आहे किंवा तिथे तुमची सहानुभूती तिथं तयार होत असते. रॅपोर्ट म्हणजे सहानुभूती. इट फॅसिलिटेट गेनिंग फर्स्ट हँड नॉलेज ऑफ फार्म अँड होम. त्याच्यामध्ये तुम्हाला जे काय इन्फॉर्मेशन असेल किंवा फर्स्ट हँड नॉलेज असेल तर ते तुम्ही या फार्म अँड होम असेल किंवा तुमचं पर्सनल लेटर असेल किंवा टेलिफोन कॉल असेल तर याच्यातून तुम्ही तिथे फॅसिलिटेट करू शकता किंवा इन्फॉर्मेशन स्प्रेड करू शकता. देन इट हेल्प इन सिलेक्टिंग ऍडमिनिस्ट्रेटर अँड लोकल लेटर. त्याच्यातून काय करतो आपण, जे लोकल ऍडमिनिस्ट्रेटर असतात, प्रशासक असतात, तर त्यांना आपल्याला तिथं व्यवस्थित मदत आहे. म्हणजे आपण समोरासमोर असल्यामुळं ग्रुपमध्ये असलं तर आपण काय करतो, ठीक आहे जाऊ दे, सांगितलं घ्यायचं का नाही ते आपण नंतर बघू. पण समोरासमोर जर असेल तर बऱ्यापैकी माइंड चेंज किंवा परसुएशन हे तिथे केलं जातं. इट हेल्प इन टीचिंग कॉम्प्लेक्स प्रॅक्टिसेस अँड इट फॅसिलिटेट ट्रान्सफर ऑफ टेक्नॉलॉजी. याच्यामधून काय केलं जातं, ज्या गुंतागुंतीचे जे काय टेक्नॉलॉजी असतात किंवा प्रॅक्टिस असतात तर ते इफेक्टिव्हली तिथे कन्व्हे केल्या जातात. पण जर तेच मासमध्ये असतं तर ते गुंतागुंत
जे प्रॅक्टिसेस समजा केल्या जातात. म्हणजे जर टेक्नॉलॉजी मधल्या कॉम्प्लेक्स गोष्टी असतील तर त्या इफेक्टिव्हली तिथं मांडण्याचं काम हे इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रॅक्ट मधून केलं जातं. आता याची लिमिटेशन्स बघा. दिस मेथड इज अ टाइम कंझ्युमिंग अँड रिलेटिव्हली एक्सपेन्सिव्ह. त्याच्यामध्ये तुम्हाला टाइम कंझ्युमिंग आहे आणि अतिशय खर्चिक अशी मेथड आहे. कारण तुम्हाला जर एखाद्या पद्धत किंवा एखादं वाण जर तुम्हाला जर वाणाची माहिती किंवा व्हरायटीची माहिती स्प्रेड करायची असेल तर जास्त दिवस लागतात आणि जास्त दिवसामध्ये जास्त खर्च करून कमी शेतकरी कव्हर केले जाते. म्हणून तेवढी फक्त त्याच्यामध्ये ड्रॉबॅक आहे की टाइम कंझ्युमिंग आहे आणि एक्सपेन्सिव्ह आहे. इट हॅज लो कव्हरेज ऑफ ऑडियन्स. कमी ऑडियन्स आपण त्यात कव्हर करतो. आणि एक्सटेन्शन तर काही वेळेसला एक्सटेन्शनचा व्यक्ती असतो किंवा ग्रासरूट लेवल वर्कर असेल तर आपल्या जवळच्यांना चांगली माहिती देणं, आपले लांबचे असतात किंवा आपल्या जे निकटवर्तीय नसतात तर त्यांना माहिती न देणं, तर अशा गोष्टी तिथे केल्या जाऊ शकतात. तर अशा पद्धतीनं ऍडव्हान्टेजेस आणि लिमिटेशन्स हे आपल्याला ह्या इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रॅक्ट मध्ये बघायला मिळतात. त्याच्यामधलं जे दुसरं आहे ग्रुप कॉन्ट्रॅक्ट. ग्रुप कॉन्टॅक्ट मध्ये ग्रुप मे बी डिफाइंड एज ऍग्रीगेट ऑफ स्मॉल नंबर ऑफ पीपल इन लोकल कम्युनिकेशन. ग्रुप म्हणजेच काय, सर्व व्यक्तींचे एकत्रित येणं किंवा इंटिग्रेशन. ठीक, याच्यामध्ये स्मॉल नंबर ऑफ पर्सन असतात विथ रेसिप्रोकल कम्युनिकेशन अँड इंटरॅक्शन अराउंड सम कॉमन इंटरेस्ट. आणि त्यांच्यामध्ये एक इंटरॅक्शन होत असतं ज्याच्यामध्ये कॉमन इंटरेस्ट असतो. इन दिस मेथड एक्सटेन्शन एजंट कम्युनिकेट विथ द पीपल इन अ ग्रुप. ह्याच्यामध्ये एक्सटेन्शन एजंट काय करत असतो, जे लोक ग्रुपमध्ये असतात त्या ग्रुप मधल्या लोकांना जिथे इन्स्ट्रक्शन देत असतो किंवा गाईड करत असतो. नॉट इंडिव्हिज्युअल पर्सन. ह्याच्यामध्ये कुठल्या एका व्यक्तीला तिथं गाईड किंवा मार्गदर्शन करत नाही. The method is used when it is necessary to communicate with a number of people simultaneously who are located not too far from the communicator and time available for communication is reasonable. त्याच्यामध्ये तुमच्या जवळ जे काय रिजनेबल नंबर ऑफ म्हणजे जे कन्व्हिनियंट जे काय नंबर असेल तर तेवढा नंबर फार मोठा असतो आणि त्यासाठी तुम्हाला जे काय अवेलेबल टाइम असेल तर त्या अवेलेबल रिजनेबल size of group may be 10 to 20, small size, medium size group 20 to 40 and large size group up to the 40%. तर असा हा ग्रुप असतो. या ग्रुपला तुम्ही काय करता, गाईड करत असता. आता ह्याच्यामध्ये ग्रुप कॉन्टॅक्टचे ऍडव्हान्टेज बघा. एक्सटेन्शन एजंट इनेबल हॅव टू फेस टू कॉन्टॅक्ट विथ नंबर ऑफ पीपल ऍट अ टाइम. ह्याच्यामध्ये काय केलं जातं, फक्त एकाच वेळेस तुम्हाला लार्ज नंबर ऑफ पर्सनच्या कॉन्टॅक्ट मध्ये घेतलं जातं पण फेस टू फेस कम्युनिकेशन होत नाही. म्हणजे तुम्हाला फेस टू फेस असता पण इंडिव्हिज्युअली फेस टू फेस असत नाही, ग्रुपच्या फेस मध्ये तुम्ही असता. इनेबल द एक्सटेन्शन एजंट टू रीच द सिलेक्ट पार्ट ऑफ द टार्गेट ग्रुप. ह्याच्यामध्ये तुम्हाला तो टार्गेट ग्रुप असतो म्हणजे 10 ते 20 40 व्यक्ती. काय करतात, फॅसिलिटी शेअरिंग ऑफ नॉलेज अँड एक्सपिरियन्स अँड देअरबाय स्ट्रेंथन लर्निंग ऑफ द ग्रुप मेंबर्स. आणि जे काय तुमचं टार्गेट असतं की तो ग्रुप फोकस करणं, त्या ग्रुपचं जे एक्सपिरियन्स असेल किंवा त्याचं लर्निंग असेल ते स्ट्रेंथन करणं. तर ह्याला एक फॅसिलिटी ह्या ग्रुप कॉन्टॅक्ट मेथड मधून दिली जाते. रिच फेवर पीपल, बट फेवर मधले लोक असतात किंवा बऱ्यापैकी जे काय तुम्हाला जेवढ्या संधी मिळतात तेवढ्या पद्धतीने तुम्ही तिथे इंटरॅक्शन करू शकता आणि जेवढा काय फीडबॅक असेल तर तो फीडबॅक त्या ठिकाणी तुम्हाला घेता येतो. इट सॅटिस्फाईज द बेसिक अर्ज ऑफ पीपल फॉर सोशल कॉन्टॅक्ट. याच्यामुळे जे काय सोशल कॉन्टॅक्ट असेल तर त्यानुसार जे काय अर्ज असतात लोकांच्या म्हणजे लगेच सोडण्यासारखे जे काय अर्ज ज्या काही गोष्टी असतात तर त्या सॅटिस्फाय करण्याचं काम त्या ग्रुप कॉन्टॅक्ट मेथड मधून केलं जातं. इट मोटिवेट पीपल टू ऍक्सेप्ट द चेंज ड्यू टू ग्रुप इन्फ्लुअन्स. ह्याच्यामध्ये काय केलं जातं, एखादा जर ग्रुप मधला व्यक्ती बदलला तर सगळा ग्रुप बदलत असतो कारण ग्रुप मोटिव्ह असतो. कारण त्या ग्रुप मधले व्यक्ती बदलत असतात, ते प्रत्येक जण तिथं बदलत असतो. सो ऍक्सेप्ट द चेंज इच वन मेंबर. then more effective than mass method in stimulating the action. म्हणजे इंडिव्हिज्युअल पेक्षा सॉरी मास पेक्षा
इफेक्टिव्ह आहे, पण मास पेक्षा मोर इफेक्टिव्ह लेस एक्सपेन्सिव्ह दॅन इंडिव्हिज्युअल मेथड ओविंग टू वायडर कव्हरेज. याच्यामध्ये तुम्हाला खर्च कमी आहे इंडिव्हिज्युअल मेथड पेक्षा, त्याच्यासाठी तुम्हाला खर्च कमी मिळतो. त्याची लिमिटेशन्स आहे वाय डायव्हर्सिटी इन दी रेट जास्त नंबर असल्यामुळे तिथं स्पेंड असतं, त्यामुळे तुमचे ऑब्जेक्टिव्ह शुड बी क्लिअर. इन्व्हेस्टेड इंटरेस्ट पॉवर ग्रुप अँड विलेज फंक्शन मे हँडल फ्री इंटरॅक्शन अँड डिसिजन मेकिंग बाय ग्रुप मेंबर्स. याच्यामध्ये तुम्ही बघितलं की लोकांचा वेस्टेड इंटरेस्ट असतो किंवा ग्रुप पॉवर असेल किंवा विलेज फंक्शन्स असेल, तर ह्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी काय करतात रिजनेबल असतात का ते इन्फ्लुएन्स करत असतात. नेक्स्ट टाइम मास कॉन्टॅक्ट मेथड. In this method, the extension agent communicate the vast and heterogeneous mass people. म्हणजे बऱ्यापैकी हेट्रोजेनस असतात, म्हणजे मुलं, महिला असतात, पुरुष असतात, शेतकरी असतात, टेकिंग इनटू कन्सिडरेशन देअर इंडिव्हिज्युअल ग्रुप आयडेंटिटी. कुठल्या याच्यामध्ये ग्रुप आयडेंटिटी नसते का ग्रुप इंडिव्हिज्युअलची आयडेंटिटी त्या ठिकाणी नसते. आणि दिस मेथड इज युज्ड व्हेन अ लार्ज अँड वाइडली डिस्पर्स्ड ऑडियन्स इज टू बी कम्युनिकेटेड विदिन अ शॉर्ट टाइम. ह्याच्यामध्ये तुम्हाला जो लार्ज नंबर ऑफ ऑडियन्स असेल तर तो लार्ज नंबर ऑफ ऑडियन्स हे त्या ठिकाणी काय केला जातो कम्युनिकेट केला जातो विदिन अ शॉर्ट टाइम मध्ये. अँड दिस मे बी फ्यू कम्युनिकेटर ऑफ सब्जेक्ट मॅटर स्पेशलिस्ट इन ऑल. थोड्या स्पेशलिस्टच्या माध्यमातून जास्तीत जास्त माहिती देण्याचं काम केलं जातं. द साईज ऑफ ऑडियन्स मे व्हॅरी डिपेंडिंग अपॉन द टेक्निक यूज. आता आपल्याला जे काही टेक्निक बेसमध्ये जे साईज ऑफ ऑडियन्स असेल तर ते तिथं टेक्निक बेस हे तिथे यूज केले जाते, त्यातून इन्फॉर्मेशन स्प्रेड केले जाते. आता याचे ऍडव्हान्टेज ऍज कम्पेअर इंडिव्हिज्युअल अँड ग्रुप कॉन्टॅक्ट मेथड. याच्यामध्ये काय बेसिक ऍडव्हान्टेज आहेत तर ते एकदम स्ट्रॉंग आहेत की जनरल अवेअरनेस पीपल मधला हा क्रिएट करता येतो. इट हेल्प ट्रान्सफर ऑफ नॉलेज अँड फॉर्मिंग अ चेंजिंग ऑफ ओपिनियन. ह्याच्यामध्ये नॉलेज आणि फॉर्मिंग आणि ओपिनियन हे तिथं आपल्याला ट्रान्सफर करता. लार्ज नंबर ऑफ पीपल मे बी त्यावेळी लगेच तुम्हाला ती कम्युनिकेशन करता येतं. पाठीमागच्या ज्या काही गोष्टी असतात त्या रिइन्फोर्स तुम्हाला करता येतात. कॉस्ट इफेक्टिव्ह ड्यू टू द लार्ज कव्हरेज. याच्यामध्ये तुम्हाला कॉस्ट इफेक्टिव्ह आहे, याच्यामध्ये खर्च काय जास्त येत नाही कारण आपण याच्यामध्ये जास्त कव्हरेज करत असतो. लिमिटेशन आहेत, याच्यामध्ये लिमिटेशन थोडी जास्त आहेत. लेस इंटेन्सिव्ह मेथड आहे, म्हणजे एकात्मिक मेथड नाही. लिटल स्कोप फॉर पर्सनल कॉन्टॅक्ट त्याच्यामध्ये अति कमी आहे कारण पर्सनल कॉन्टॅक्ट इफेक्ट दिसेलच असा नाही. लिटल ऑपॉर्च्युनिटी फॉर इंटरॅक्शन विथ अमंग द ऑडियन्स. प्रत्येक ऑडियन्स बरोबर इंटरॅक्शन इथं करता येत नाही. जनरलाइज्ड रिकमेंडेशन हँडल देअर ऍप्लिकेशन बाय इंडिव्हिज्युअल्स. त्याच्यामध्ये जे काही जनरल रिकमेंडेशन असतात तर ते तिथे हँड केले जातात आणि जे काही ऍप्लिकेशन असतात तर ते प्रॉपरली तिथं दिले जात नाहीत. लिटल कंट्रोल ओव्हर द रिस्पॉन्सेस ऑफ ऑडियन्स. त्याच्यामध्ये आपल्या ऑडियन्सच्या रिस्पॉन्स वरती लिटल कंट्रोल ऑफ बघायला मिळतो. आणि डिफिकल्टी इन गेटिंग फीडबॅक इन्फॉर्मेशन अँड इव्हॅल्युएशन ऑफ रिझल्ट. आपलं इव्हॅल्युएशन हे प्रॉपर करता येत नाही. लाईकवाइज इज द लिमिटेशन्स ऑफ द मास कॉन्टॅक्ट मेथड. ठीक आहे. देन आफ्टर different point under the individual contact method, group contact method and mass contact method. That one we learn in next lecture. And today we stop here. And thank you for participate here and attending the meeting. Now I end this meeting for further process. Thank you.